मोस्ट अवेटेड इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सिरीज ज्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, ऑब्व्हियसली मोस्टली बिकॉज ऑफ रोहित आणि विराट, रोको. तर या सिरीजला घेऊन एक बातमी आलेली आहे की विराट आणि रोहित ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट खेळणार नाहीये, तर ते खेळणार आहेत गंभीर आणि आगरकर अगेन्स्ट अंडर द लिडरशिप ऑफ शुभमन गिल. मध्ये गिलच्या विरुद्ध पण खेळतील आय गेस. हा पण गिल त्यांचाच पोरगा आहे ना, आपल्या पोराला कसं हे ते महाभारत आहे जिकडे भीष्म पितामह खूप कनेक्ट करायला लागतील तुला डॉट सगळं केलं तर. हा तर काय एकंदर तुझा या सिरीज अगेन्स्ट तुझा मूड काय, तुझी अपेक्षा काय आहे सिरीज कडे? ऑब्व्हियसली दोघांनी खूप चांगलं खेळावं, ही त्यांची ऑलमोस्ट लास्ट टूर असणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये. कारण की आता 2027च्या वर्ल्ड कप बाबतीतच त्यांचं जरा अनसर्टनिटी वाढली आहे आणि त्यामुळे सिरीज पण लास्टच असू शकते ऑस्ट्रेलियामध्ये. सो ऑब्व्हियसली एकंदर त्यांची शेवटची ओडीआय पण असू शकते. तेच आता गंभीर आणि आगरकर विरोधात ते जिंकले की मग कळेल. करेक्ट आहे. तर विराट आणि रोहित ही जी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल झाली होती, जी आपण जिंकलो होतो, दोघांनी टिपऱ्या वाजवल्या होत्या ना स्टम्प्स घेऊन, तर त्यानंतर ते 7 महिन्यांनी खेळणार आहेत. ती मॅच झाली मार्च चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्या, त्यानंतर आता ही ऑक्टोबर मध्ये. सो ऑलमोस्ट 7 महिने 10 दिवसानंतर खेळणार आहेत. आणि आपण दर 7 दिवसांनी खेळताना एक्झॅक्टली इंडियन क्राऊडला असं त्यांना एवढ्या गॅपने बघायची सवय नाहीये, त्यामुळे आत्ताची जी एक्साइटमेंट आहे ती खूप वेगळी आहे. पण विराट आणि रोहित कडनं माझी एक खास डिमांड आहे. मी ॲज अ क्रिकेट फॅन, तुलाही ती माहिती असेल गोष्ट, की एक काळ होता विराट आणि रोहितच्या कन्सिस्टंटली पार्टनरशिप्स लागायच्या. प्रत्येक ऑलमोस्ट त्यांनी 2-2 मॅच नंतर सेंचुरीच्या पार्टनरशिप टाकल्या. सो गेली 5 वर्ष, हा खूप सरप्राइझिंग फॅक्ट आहे, दोघांनी गेली 5 वर्ष एकही सेंचुरी स्टँड दिलेला नाहीये. म्हणजे त्यांचा जानेवारी एकमेकांना रनआउट पण खूप करायचे खरं. आणि जानेवारी 20 नंतर त्यांची जी काही भांडणं वगैरे वाढली होती, त्यानंतर रवी शास्त्री म्हणत होते की त्यांना एका रूम मध्ये बसवलं, त्यांना म्हटलं की 100 इथे घाला काय घालायची ती, तरीही त्यांनी काय घातली ती घातलीच, त्यांनी सेंचुरी नाही मारली. बट अदर दॅन दॅट त्यांचे आतापर्यंत ओडीआय मध्ये पार्टनरशिप मध्ये 5315 रन्स आहेत दोघांचे मिळून, आणि त्यांच्या 18 सेंचुरी स्टँड्स आहेत. दे आर 6th ॲट द रँक्स. सो त्यांनी गेला एक 5 वर्ष खराब नसता केला तर ते खूप वर असले. येस, आय होप या सिरीज मध्ये पण त्यांनी ते सगळं तो नॉस्टॅल्जिया त्यांनी परत द्यावा क्रिकेट फॅन्सना. एक्झॅक्टली. आणि माझा ते रोहितने लॅम्बोर्गिनी घेऊन जावी ऑस्ट्रेलिया, त्यात त्याने गंभीरला बसवावं आणि तिथे त्याने 6 मारावं. तर विराट आणि रोहित, आमची तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे सिरीज कडनं या सिरीज मध्ये, कारण ही सिरीज डिसाइड करेल की तुम्ही पुढचा वर्ल्ड कप खेळणार की नाही अकॉर्डिंग टू रिपोर्ट्स. आणि गंभीर आणि आगरकर साठी पण तेवढंच महत्वाचं असेल की जर ते लोक फॉर्म मध्ये आले, जर त्यांनी चांगला परफॉर्म केला तर त्यांना पुढच्या सिरीज सुद्धा खेळवला गेला पाहिजे. आणि जर अगदीच नाही झालं तरी वी आर स्टील विथ यू, आम्ही अजून एक व्हिडिओ बनवू तुमच्याकडे. येस. सो होपफुली 2027चा वर्ल्ड कप पण ते लोक खेळतील आणि ह्या सिरीज मध्ये गंभीर आणि आगरकर विरोधात ते दोघं नक्की जिंकतील.